ईशान्य ग्रुप ऑफ कंपनी नावाच्या माध्यमातून माझ्या 4 कंपन्या चालतात. साहेबांनी विचारलं हिरकणी. मी जेव्हा दीपाली मॅमनी मला इन्व्हाइट केलं आणि कळालं की हिरकणी काय, मग हिरकणी नावाचा प्रश्न जेव्हा पडतो तर मराठी माणसाला हिरकणी हे माहिती असणं फार गरजेचं आहे. हिरकणी म्हणजे शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे रायगड, या रायगडाच्या पायथ्याशी हिरा नावाची एक गवळण होती आणि ती गवळण दूध विकण्याचं काम करत होती. दूध विकण्याचं काम करत असताना गवळणीचा उदरनिर्वाह त्या दुधावरती तिचं घर चालायचं. आणि एक दिवस गवळणीचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर तिला लहान बाळ होतं आणि त्या बाळाला सोडून सुद्धा घराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ती हिरकणी गडावरती दूध विकण्यासाठी जाते. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा ती दूध विकण्यासाठी गडावरती जाते तेव्हा महाराजांचा आदेश असायचा की त्या गडाचा दरवाजा सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंतच चालू ठेवला पाहिजे, असं पहारेदारांना खणखणून महाराजांच्या आदेशानुसार सांगण्यात आलेलं होतं. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हिरकणीचं दूध विकलं जात नाही आणि हिरकणी स्वतःच्या 9 ते 10 दिवसाच्या मुलाला घरामध्ये सोडून आलेली असते. आणि मग त्या मुलाला भूक लागली असेल, तो मुलगा भुकेने व्याकुळ झालेला असेल असं हिरकणीला वाटतं आणि दूध विकलेलं नसल्यामुळे हिरकणी तिथेच थांबते आणि गडाचे दरवाजे महाराजाच्या सांगण्याप्रमाणे 5 वाजता बंद केले जातात. मग हिरकणीला गडाच्या बाहेर पडायचं असतं. ती अंगरक्षकांना विनवणी करते की मला गडाच्या बाहेर जाऊ द्या, माझं लहान बाळ रडत आहे. पण अंगरक्षक महाराजांच्या आदेशानुसार दरवाजा उघडत नाहीत. तर ती हिरकणी त्या गडाच्या भिंतीवरती चढते. त्या भिंतीवर दिवसा सुद्धा अंधार आहे, आजही अंधार असतो, पण ती हिरकणी अंधाऱ्या रात्री त्या गडावरती चढते आणि त्या भिंतीवरनं खाली उडी मारते आणि आपल्या बाळाला घरी जाऊन दूध पाजवते. अशी ती धाडसी हिरकणी आणि आपल्या घरी जाते आणि बाळाला दूध पाजवते. दूध पाजवल्यानंतर सकाळी पहारेदार महाराजांना सांगतात, महाराज या गडावरून हिरा नावाच्या गवळणीने उडी मारलेली आहे आणि ती घरी गेलेली आहे आणि तिच्या मुलाला दूध पाजवलेलं आहे. जेव्हा ही बातमी महाराजांना कळते तेव्हा महाराज त्या हिरकणीला गडावरती बोलवतात आणि तिचं शाल देऊन स्वागत करतात. अशी ती धाडसी हिरकणी. आणि इथे आलेल्या सगळ्या धाडसी हिरकण्यांना सुद्धा माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भारत. असंच इकडे बसलेल्या प्रत्येक आई बहिणीमध्ये